10 मे रोजी डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंतीला आपले सहर्ष स्वागत आहे। आयोजक ऑल इंडिया SC अँड ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ONGC मुंबई। नमस्कार, मी कैलास सावळे। आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स। समाजसेवेचे व्रत घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे उल्हासनगर शहरातील डॉक्टर बलराम कुमावत। दंत रुग्णालयाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करणारे आणि समाजसेवेलाच डॉक्टरी पेशाचा असा पर्यायी नाव दिलेले डॉक्टर गेली 21 वर्ष झाले याच रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना आपली सेवा दिलेली आहे आणि याच दंत चिकित्सेच्या माध्यमातून अनेक महागडे आजार, दातांचे आजार आणि त्यांचे उपचार, शस्त्रक्रिया कमीत कमी पैशामध्ये त्यांचा उपचार करून त्यांनी लोकांचा आशीर्वाद घेतलेला आहे। आजही आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला। रुग्णांना प्रेमाने आणि आपुलकीने सेवा देणे हे त्यांचा ध्यासच आहे। गेली कित्येक वर्षे अशाच प्रकारे शिबिराच्या माध्यमातून सेवा देताना त्यांनी अनेक लोकांचे उपचार केलेले आहेत, शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत। आजही त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांना आपली सेवा दिली आहे आणि याच सेवेबद्दल त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की डॉक्टर कुमावत सर, आपण इथे फ्री डेंटल चेकअप ठेवलेलं आहे। सातत्याने आपण डॉक्टर असून देखील सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात। आजच्या या उपलक्षाबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार। आज मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की कितीतरी कॅम्प होतात आणि प्रत्येक या कॅम्पमध्ये डेंटल चेकअप कॅम्प केला जातो। डेंटल चेकअप कॅम्प म्हणजे फक्त दातांचे चेकअप केले जाते, परंतु ॲक्च्युली मला असं वाटतं की त्या रुग्णाला ट्रीटमेंटची आवश्यकता असते आणि आम्ही फक्त डेंटल चेकअप करतो आणि त्यांना पेपरवरती लिहून देतो आणि नंतर सांगतो की हे तुम्ही बाहेर जाऊन करून घ्या। तर डेंटल ट्रीटमेंट आज एवढी महागडी झालेली आहे की सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ही। रूट कॅनल ट्रीटमेंट, कॅप लावणे, बायोप्सी सर्जरीज, हिरड्यांच्या सर्जरीज, अक्कल दाढ काढणे आणि सिरॅमिकच्या फिलिंग करणे, ह्या गोष्टी एका सामान्य नागरिकाला एका छताखाली मिळाव्या म्हणून आमचं आज हे पब्लिक हेल्थ गार्ड इंडिया ट्रस्ट हॉस्पिटल या उल्हासनगरमध्ये गेल्या 22 वर्षांपासून चालू आहे। आणि आमच्या पब्लिक हेल्थ गार्ड इंडिया ट्रस्टचं एकच उद्दिष्ट आहे की आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या पुष्कळ ब्रँचेस असाव्यात आणि आम्ही त्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचावं की ज्याला डेंटल ट्रीटमेंट पैशांच्यामुळे आवाक्या बाहेरची झालेली आहे। म्हणून आजच्या या ट्रीटमेंटमध्ये, आजच्या या कॅम्पमध्ये इट इज नॉट ओनली डेंटल चेकअप कॅम्प बट दिस इज अ डेंटल चेकअप ॲज वेल एज अ डेंटल ट्रीटमेंट कॅम्प. On the contrary, I will say like this,
आणि मी या कॅम्पमध्ये त्या महत्त्वाच्या गोष्टी की ज्याने तोंडात ओरल कॅन्सर होण्याची शक्यता असते, तर ती शक्यता लवकरात लवकर आपण डायग्नोज करावी यासाठी फ्री बायोप्सी टेस्टिंग ठेवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे की हिरड्यांचे आजार जे हिरड्या सुजलेले असतात आणि सुजलेल्या हिरड्यांमधून रक्तस्राव होतो, अशा ज्या हिरड्या आहेत त्या हिरड्यांची सर्जरीसुद्धा इथे चेकअप करून सर्जरी फ्री ऑफ चार्ज करण्याचं आश्वासन आम्ही सगळ्या रुग्णांना दिलेलं आहे. तर आजच्या या कॅम्पमध्ये फ्री चेकअप, फ्री एक्सरे, फ्री एक्स्ट्रॅक्शन, अक्कलदाढ सोडून हिरड्यांचे आजार आणि ओरल कॅन्सरसाठी फ्री बायोप्सी टेस्ट हे आम्ही सामान्य नागरिकांसाठी केलेलं आहे. सर, आजच्या दिवशी शेकडो फॉर्म भरले गेले. शक्य होत नाही की हे सगळे फॉर्म जेवढे भरले ते आजच्या आज तुम्ही ट्रीटमेंट कराल. कदाचित 1 महिना लागू शकतं. ते 1 महिना तुम्ही हे चालवणार? हो, हे मला सामान्य जनतेला हेच सांगायचं आहे आणि या कॅम्पच्या पाठीमागचा हाच उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत आमचे जवळजवळ 100 ते 125 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आम्ही हे सगळं चेक केलं. आमच्या डॉक्टरांची टीम आहे इथे. आमचे प्रत्येक डॉक्टर सकाळपासून काम करत आहेत. 10-10 लोकांची टीम आम्ही चेअरवरती घेऊन चेकअप करत आहोत. जिथे इसेन्शियल आहे त्या ठिकाणी आम्ही लोकांचे दात काढलेत, लोकांचे एक्सरे काढलेत, काही लोकांचे आम्ही डायग्नोसिस केलं, त्यांचे एक्सरे घेऊन त्यांना गोळ्यांचं वाटप केलं, औषधांचं वाटप केलं आणि आमच्या या टीममुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. सर, अन्य डॉक्टरांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मला तरी असं वाटतं की तुम्ही ज्या कामासाठी परमेश्वराने तुम्हाला पाठवलेलं आहे ते काम जर मनापासून तुम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवता तर तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्हाला कुठेही सत्संगमध्ये, मंदिरामध्ये किंवा देवाची पूजा करण्यापेक्षा जर आम्ही आमच्या प्रोफेशनची पूजा केली, प्रोफेशन सातत्याने त्या सामान्य माणसापर्यंत पाठवू शकलो तर तोच आपला सत्संग आहे आणि तेच आपलं कर्म आहे. सर, आजच्या दिवसासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? त्यांनी इथे येऊन परत ट्रीटमेंट करावी? मला तरी असं वाटतं की जेव्हापर्यंत मी आहे, माझ्या शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तेव्हापर्यंत मी सामान्य जनतेसाठी हे कार्य करत राहणार आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या जनता, ज्यामध्ये रुग्ण, ज्यांना जी आवश्यकता आहे ती मी जरूर फुलफिल करण्याचा प्रयत्न करेन.